मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 3 प्रकारचे फालतू चाळे मी तुम्हाला सांगणार आहे, जे बायकांना तुमच्याशी बोलताना किंवा तुमच्या समोर जर बायका ते 3 फालतू चाळे जर तुमच्या समोर करत असतील ना, तर मित्रांनो समजून जावा की म्हणजे त्या बाईला तुम्ही आवडता. म्हणजे मित्रांनो, जर एखादी बाई ना तुमच्या समोर किंवा तुमच्याशी बोलताना जर ती मुद्दामून असे फालतू चाळे जर ती करत असेल, ही कामं जर ती करत असेल, तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही आवडता. तिचं तुमच्यावर ना प्रेम आहे आणि ती तुम्हाला एक प्रकारचा छुपा सिग्नल ती तुम्हाला देत आहे की अरे वेड्या, तू मला आवडतोस, म्हणजे माझं तुझ्यावर ना प्रेम आहे. कारण मित्रांनो बायकांना ना आपलं प्रेम व्यक्त करायला त्यांना भीती वाटते, त्यांना लाज वाटते. आणि मित्रांनो त्यामुळे ना बायका असे चाळे करून दाखवतात. म्हणजे बायकांना असं वाटतं की जर मी ना माझ्या आवडत्या पुरुषाला असे चाळे करून दाखवले तर त्याला समजून जाईल की म्हणजे मला तो आवडतो. तर मित्रांनो ते चाळे ना आता मी तुम्हाला सांगणार आहे, तर म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्ही नीट लक्ष देऊन बघा. जरा जरी तुम्ही व्हिडिओ स्किप केलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला चाळा आहे किंवा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना तो पहिला चाळा असा आहे मित्रांनो की मित्रांनो आपल्या मानेवरून स्वतःचा हात फिरवणं किंवा आपल्या गळ्यामध्ये घातलेल्या वस्तूशी खेळायला सुरू करणं. काय बोललो मी? आपल्या मानेवरून स्वतःचा हात फिरवणं किंवा आपल्या गळ्यामध्ये घातलेल्या वस्तूशी खेळायला सुरुवात करणं. आता मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की मित्रांनो जर एखादी बाई तुमच्या समोर असताना किंवा तुमच्याशी बोलताना जर ती मुद्दामून ना आपल्या मानेवरून जर ती स्वतःचा हात फिरवते किंवा तिने जे म्हणजे आपल्या गळ्यामध्ये जी वस्तू घातली आहे, जसं की फॉर एक्झाम्पल तिने तिच्या गळ्यामध्ये ना चेन घातली आहे किंवा तिच्या गळ्यामध्ये ना तिचं मंगळसूत्र आहे किंवा तिच्या गळ्यामध्ये ना कसली माळ आहे, म्हणजे मित्रांनो जी वस्तू ना तिने तिच्या गळ्यामध्ये घातली आहे, तर त्या वस्तूशी ना ती खेळायला सुरुवात करते. म्हणजे तुमच्याशी बोलताना ना ती मुद्दामून आपल्या मानेवरून हात फिरवणार किंवा म्हणजे तिने आपल्या गळ्यामध्ये जे काही घातलं असेल तर त्या वस्तूशी ना ती खेळायला सुरुवात करणार. असा जर फालतू चाळा जर ती बाई तुमच्या समोर करते, तर मित्रांनो ह्याला ना तुम्ही इग्नोर करू नका. ह्याला तुम्ही ना कधी हलक्यामध्ये तुम्ही घेऊ नका. कारण त्याचा अर्थ असाच असतो की तिला तुम्ही आवडता आणि ती तुम्हाला ना एक प्रकारचा छुपा सिग्नल ती तुम्हाला देत आहे की अरे वेड्या, तू मला आवडतोस, असा त्याचा अर्थ असतो मित्रांनो. तर मित्रांनो हा चाळा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो दुसरा चाळा आहे किंवा जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्याशी बोलताना किंवा तुमच्या समोर आपल्या होटांवरून ना आपली जीभ फिरवणं किंवा आपले होठ ना म्हणजे आपल्या दाताने चावणं. काय बोललो मी? तुमच्या समोर किंवा मित्रांनो तुमच्याशी बोलताना आपल्या होटांवरून आपली जीभ फिरवणं किंवा म्हणजे आपले होठ ना आपल्या दाताने चावणं. आता मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की मित्रांनो जर एखादी भाभी जर एखादी वहिनी तुमच्याशी बोलताना किंवा तुमच्या समोर ती मुद्दामून ना आपल्या होटांवरून जर ती जीभ फिरवते किंवा मित्रांनो ती ना तिचे होठ आपल्या दाताने हलकेसे चावते, तर मित्रांनो समजून जावा की ती तुम्हाला सिग्नल देत आहे की अरे वेड्या, तू मला आवडतोस. कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की मित्रांनो बायकांना त्याच पुरुषासोबत बोलताना किंवा त्याच पुरुषाच्या समोर आपल्या होटावरून जीभ फिरवतात किंवा आपले होठ ना आपल्या दाताने चावतात, जो पुरुष त्यांना आवडत असतो. आता त्याच्यानंतर जो तिसरा चाळा आहे किंवा जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना तो तिसरा चाळा असा आहे मित्रांनो की मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरून किंवा आपल्या कानाच्या मागून आपले केस सावरणं. काय बोललो मी? आपल्या चेहऱ्यावरून म्हणजे आपल्या फेसवरून किंवा आपल्या कानाच्या पाकळीच्या मागून म्हणजे आपल्या कानाच्या मागून आपले केस सावरणं. आता मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की मित्रांनो जर एखादी बाई तुमच्याशी बोलताना किंवा तुमच्या समोर मुद्दामून ना आपले जे केस असतात, तर ते केस ना आपल्या चेहऱ्यावरून जर ती सावरते किंवा कधी कधी ना ती म्हणजे आपल्या कानाच्या मागून आपले केस सावरते आणि कधी कधी ना तुमच्याकडे बघून एक म्हणजे स्माईल ती तुम्हाला देते आणि असं करताना ना ती आपले केस सावरते, आपल्या केसांशी
पुरुषांशी खेळते तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो हा पण चाळा ना बायका त्याच पुरुषाच्या समोर करतात जो पुरुष ना त्यांना आवडतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषासमोर असा चाळा अजिबात करत नाही. तर मित्रांनो हे पण काम ना तुम्ही लक्षात ठेवा. आता मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.